व्यक्तिमत्वाचं नाव आहे फुलाजी गायकर यांच्याकडनं मात्र 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल 2 षटकारांसाठी। चला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे। कोपरेवाडी संघ आपले सलामीची जोडी पाठवा। आदरणीय कैलास भाई चौधरी यांच्या माध्यमातून पाहत आपण आयवा जेल साठी 500 रुपये दिले जातील। पाहत आपण दिलदार व्यक्तिमत्व पाहत आपण एटीएम खुले केले साहेबाने एक दिलदार व्यक्तिमत्व पाहिलं आपण। आणि या स्पर्धेसाठी पाहत आपण भाईंच्या वतीने पाहत आपण 2 कूलर सुद्धा दिले गेलेत। हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि आभार व्यक्त करतोय साहेब आपण आपला मोलाचा सहकार्य पाहत आपण या स्पर्धेसाठी। चला सामना भरपूर महत्वाचा आहे स्टार्ट होणार। चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करायच्या। यावरती लक्ष असू द्या टाइम अलर्ट असेल 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक फेकायचे आहेत। कदाचित 15 ते 16 मिनिटं धरले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल। चला सामना भरपूर महत्वाचा आहे स्टार्ट होणार यावरती लक्ष असू द्या। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली। सध्याच्या घडीला पाहतो आपण शिवाजी आणि प्रवीण पाहतो आपण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले। गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती स्वप्नीलचा वापर केला। स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतो आपण शिवाजी। चला भरपूर सारा स्टार्ट होणार। चला जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये आदरणीय तुकाराम वाघ सरांकडे। सलामीची जोडी या ठिकाणी मात्र आपण प्रवीण आणि शिवाजी ही जोडी स्ट्राइक वर फलंदाज आपण शिवाजीला पाहिलं। लॅपटॉप पण मिक्सर दुसरा पाहिजे। पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आला त्याच्यानंतर डॉट गोलंदाजी मार्कर गोलंदाज स्वप्नील। सुवर्ण संधी आहे फुलाजी दादा गायकर यांच्याकडनं 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे 2 षटकारांसाठी याची नोंद घ्यायची आहे। आयवा जेल साठी कैलास दादा चौधरी यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि 1500 वाढलं म्हणजे 1300ची जेल आहे। एक जेल 1300 रुपये। जगदीश दादा म्हात्रे यांच्याकडनं 300 रुपयांची आणि कैलास दादा यांच्याकडनं 1000 म्हणजे 1300 रुपयाची आयवा जेल। इथे मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र उचललाय तो टीम कोपरेजवाडी या टीमनं। अजून एक चौकार। मित्र महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व दमदार व्यक्तिमत्व आदरणीय कैलास दादा पारधी यांचं आगमन होत आहे। सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब। इथे मात्र धाव संख्या धावफलकार आपण पाहतोय 8 धावा। इथून मात्र फलंदाज बाद झालाय। धक्का क्रमांक पहिला लागलाय तो मोरबेट टीमला।
संघ ओळखला जातो एक विस्फोटक फलंदाज बनून ज्याचा नेहमीच नाव अंबरनाथ तालुक्यामध्ये घेतलं जातं तो लंकेश इथे मात्र टॅप केलाय. पहिल्याच आयटम मध्ये चेंडूला उचलायचं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल आली आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. आतापर्यंत विचार केला तर 9 धावा धावफलकावर लावल्या जातात. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. अक्षय या गोलंदाजाचा वापर इथे मात्र बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू या ठिकाणी मात्र एटीएम व्यासपीठावर अक्षरशः खुलं केलंय. या ठिकाणी विचार केला तर फुलाजी दादा गायकर यांच्याकडनं 2 षटकारांसाठी 3000 आणि 3 षटकारांसाठी कैलास दादा चौधरी यांच्याकडनं 3000 रुपयांचं तब्बल बक्षीस आहे. इथे मात्र लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. या ठिकाणी मात्र सिंगल आली. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 10 धावा. फटका चांगला आहे. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार आहे तो चौकार आणि चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 14 धावा. बोला जय श्रीराम. खेळपट्टीवर आपण धनाजीला पाहतोय. लंकेश मात्र नॉन स्ट्राईकला आहे. जोपर्यंत लंकेश आहे तोपर्यंत निश्चितच चांगल्या धावा बनवेल हा कोपऱ्यावाडी संघ. एवढी क्षमता या खेळाडूमध्ये आहे. परंतु मोरबे संघाची गोलंदाजी अतिशय चांगली राहिली आहे. लो फुलटोचा चेंडू इथे मात्र नशिबाची साथ. चेंडू सरळ सीमा रेषा पार हा येतोय चौकार. दोन षटकामध्ये 18 धावा 9.00च्या सरासरीने धावा जमवल्यात त्या कोपऱ्यावाडी टीमनं. संघ अडचणीत आहे. इथून मात्र लंकेशला मात्र या सामन्याची पूर्णता जबाबदारी घ्यावी लागेल. उर्वरित 12 चेंडू मात्र लंकेशला या खेळपट्टीवर टिकून राहावं लागेल. ती क्षमता आहे. नावाप्रमाणे सुरुवात तर झाली. मी या खेळाडूची ओळख अगोदरच सांगितली होती. हा जास्त शांत बसणारा प्लेयर नाहीये, कारण याची खेळी मी बऱ्याच वेळा पाहिले. तो लंकेश वारगडा ऑन द फायर. पहिला षटकार लंकेशच्या बॅटमधून.
अतिशय चांगली धून दमदार आमदार गणपत शेठ गायकवाड यांची धून आणि या ठिकाणी लंकेशने एक षटकार मारलाय आणि अजून जर एक षटकार आला तर फुलाजी दादा गायकर यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयांचे कॅश प्राइज आहे आणि ते कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. बॅट चिडिंग एज आणि या ठिकाणी मोठा मासा मी म्हणेन गळाला लावलाय मोरब्या टीमच्या गोलंदाजानं आणि इथून मात्र लंकेशला मैदान सोडावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 24 असताना थँक्यू. पाहत आपण आदरणीय कैलासभाई चौधरी यांच्या माध्यमातून पाहत आपण आयवा जेलसाठी 1000 रुपयाचा पारदर्शक लावला गेला. निश्चितचा या ठिकाणी जसा कैलास दादा आला तसा मात्र एटीएम खुलं केलं. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. सूर मारलाय अतिशय आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात या खेळाडूंना. सिंगल मिळेल. सिंगलने बाईच्या स्वरूपात सिंगल असेल. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. पण चर्चा करत होतो त्या ठिकाणी मात्र कैलास दादा आला तसा मात्र बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळाला. त्यानंतर फुलाजी दादा आला आणि त्यांनी सुद्धा 2 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज लावलेला आहे. दोनही मान्यवरांचं खूप सारं अभिनंदन आणि स्वागत आणि आभार. कारण या खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम केलं जात आहे. इथून मात्र चौकार आलाय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर बघत इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. या ठिकाणी नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत अवधी होता डबल घेण्याचा आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. या ठिकाणी मात्र षटक क्रमांक तिसरं संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 3 गडी बाद 31 धावा. चला वाघाजवाडी संघ वाघाजवाडी यशचा संघ आणि खांडीचा पाडा ब या 2 संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. पहिलं सत्र संपल्यानंतर लगेच आम्ही नाणेफेकी करू. वाघाजवाडी यश विपक्ष खांडीचा पाडा ब या 2 संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे आणि या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. चला घेऊन जातो मैदानाकडे. त्या ठिकाणी मात्र आपण सामना आपण पाहतोय मोरबे विपक्ष कोपऱ्याजवाडी. एका बाजूने बदलापूर विभागातील एक दादा संघ तर पनवेल तालुक्यातील एक दादा संघ म्हणजे मोरबे संघ.
नेहमीच आपण मोरबे संघामध्ये प्रकाशला पाहिलं एक विस्फोटक फलंदाज, परंतु आता मात्र तो 40+ झाल्यामुळे मोरबे संघात त्याची वर्णी लागत नाहीये, परंतु एक विस्फोटक फलंदाज होता. इथे मात्र हुक केलाय, फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू वन बाउंस, सीमा रेषा पार, हा येतोय चौकार. पस्तीस धावा धावफलकावर लावल्या जातात. इथे मात्र पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न खेळपट्टीवर काय, इथून मात्र मैदान सोडावं लागेल. अजून एक फलंदाज बाद होतोय कोकणवाडी टीमचा. ₹500 आयवा जेलसाठी आहेत. निश्चितच पाहिला पण आदरणीय कैलासभाई चौधरी यांच्या माध्यमातून पाहत आपण जसे आले तसे मात्र एटीएम खुला केला. आदरणीय कैलासभाई चौधरी यांच्या माध्यमातून आयवा जेलसाठी 1000 आणि त्यानंतर षटकारांची हॅट्रिक मारली तर तब्बल 3000चा पारितोषिक दिला जाईल आदरणीय कैलासभाई चौधरी यांच्या माध्यमातून. चला यानंतर वाघाजीवाडी संघाचा संगणक या ठिकाणी कांडीचापाडा ब संघाचा संगणक आमच्या समावेश जोडलेला आहे. कर्णधाराला विनंती आहे की आपण यायचा व्यासपीठावर. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शहापूर तालुक्यातून बिलॉंग करणारा हा संघ निश्चितच मागच्या वर्षी सुद्धा या संघाने या स्पर्धेत भाग घेतला होता, परंतु पुन्हा एकदा त्याच दमदार एंट्रीनं या ठिकाणी मात्र सहर्ष स्वागत आहे ते कांडीचापाडा बी संघाचा. उद्या सुद्धा आपण एक कांडीचापाडा टीमला पाहणार आहोत, अर्थातच दीपक भगतचा तो संघ. या ठिकाणी आमचे MTC लाईव्ह चे प्रोप्रायटर या ठिकाणी आम्हाला सांगतायत की पहिली मॅच सोडली तर एकही अवंतर धाव या 2 सामन्यामध्ये पडली नाहीये. ही जमेची बाजू आहे आणि ही चांगल्या खेळाडूंची बाजू आहे, कारण एवढी चांगली गोलंदाजी दोन्ही बाजूने राहिली आहे. निश्चितच पहिला सामना आपण पाहिला गोलवाडी विपक्ष सुमापट्टी, आणि दुसरा आपण सामना पाहतोय आणि आता आपण चालू सामना पाहतोय तो कोपऱ्याचीवाडी विपक्ष मोरबे या 2 संघामध्ये. 2 षटकारांसाठी पुलाजीदादा गायकर यांच्याकडनं 3000 रुपयांचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. तसेच 3 षटकारांसाठी कैलासदादा चौधरी यांच्याकडनं 3000 रुपयांचा तब्बल कॅश प्राइज आहे. इथे मात्र अजून एक डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी, स्लॉगवरच्या षटकामध्ये मात्र अक्षरशः बांधून ठेवलं गोलंदाज विजयनं, कारण धनाजी आणि भूषण या दोनही फलंदाजांना भूषणचा विचार केला तर 2 या ठिकाणी मात्र चेंडू खेळलाय. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, भूषणच्या बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून मात्र षटक क्रमांक 4 संपला आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 36 धावा, 6 गडी बाद झाले. थोडासा या ठिकाणी मात्र दडपणात पाहायला मिळाला तो कोपराजवाडी संघ, कारण लंकेशला ज्या नावाप्रमाणे लंकेश ओळखला जातो त्या प्रकारचा खेळ राहिला नाहीये. प्रवीण सापशाला अपयशी ठरला, त्याच्यामुळे कोपराजवाडी संघ 36 धावांवर या ठिकाणी मात्र पारी त्यांची संपुष्टात आली. परंतु गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगली आहे कोपराजवाडी टीमची. कोपराजवाडी टीमला आपली मात्र जी रेग्युलर गोलंदाजी आहे ती मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण समोरचा मोरबे संघ एक ताकदवार संघ आहे. नेहमीच या संघामध्ये मी पुन्हा एकदा उल्लेख करतोय प्रकाशचा
नेतृत्वाखाली आज संघाला आपण पाहिलंय, परंतु आज प्रकाशची वर्णी या 11 मध्ये नाहीये लागली, कारण मोरबे संघ 40+ मध्ये प्रकाश नेहमीच आपण खेळताना पाहतोय. परंतु या ठिकाणी मात्र कर्णधाराशी आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो तेव्हा मात्र त्यांनी आम्हाला दिलेली माहिती. तत्पूर्वी आपण वाघाचीवाडी या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, कारण या ठिकाणी मात्र खांडीचा पाडा बी हा संघ या ठिकाणी मात्र दाखल झालाय. औरंगजेब रडला होता. छत्रपती शिवाजी महाराज की बोला. जय श्रीराम. बोला गणपती बाप्पा. चला वाघाचीवाडी संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. आपण जर वेळेवरती आला नाहीये तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. मोरबे संघ कोपऱ्याचोडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना पाहतो आपण पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवल्यात 36 धाबा, 37 धाबेचं टार्गेट सेट केला. सध्याच्या घडीला पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये, कारण कोपऱ्याचीवाडी संघाचा विचार केला लंकेशचा गोलंदाजी भरपूर, अटॅक चांगला आहे कोपऱ्याचीवाडी या संघाच्या. हा प्रश्न पडला असेल आता कोपऱ्याचीवाडी, कारण मलंगड परिसरामध्ये कोपऱ्याचीवाडी पाहता आपण, त्यानंतर बदलापूर परिसराची ही कोपऱ्याचीवाडी पाहतो आपण. हा प्रेक्षकांना भरपूर सारा प्रश्न पडला असेल का कोपऱ्याचीवाडी कदाचित मलंगड कोपऱ्याचीवाडी असेल का. चला पंचाचा ग्रीन सिग्नल, गेम स्टार्ट. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायच्या. चला मोरबे संघ जर आपण वेळेवरती फलंदाजी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली नाहीये तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, यावरती लक्ष असू द्या. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करायची आहे मोरबे संघ. चला या ठिकाणी दोन्ही संघनायक आमच्या समावेश जोडलेले आहेत. खांडीच्या पाड्या बी संघाचा संघनायक यायचा आहे. या मी भानुदादा भाग्यवंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे. चला रणजित आणि सध्याच्या घडीला पाहतो आपण रणजित आणि सध्या सोबतीला विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर पाहतो आपण. चला रणजित पाहतो आपण शाईक एंडला सज्ज झाला, कारण 37 जाबीचा पाटलाईन करायचा. विजय पाहतो आपण नॉन शाईक एंडला. गोलंदाज पाहतो आपण सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती प्रवीणचा वापर केलाय. चला फास्टली गेलायचं यावरती लक्ष असू द्या. 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. 15 मिनिटाच्या कदाचित 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल या ठिकाणी लागेल. जिंकलाय तो कांडीचा पाडा बी संघ, अभिनंदन. तर काय निर्णय असेल? काय ना आम्ही फिल्डिंग करू पहिले. प्रथम क्षेत्ररक्षण 4 षटकांचा सामना आहे. समोर वाघाचीवाडी यशचा संघ आहे, तर त्यांच्या समोर आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? धावाचा काही एवढा हे नाही आहे, कारण की नवीनच संघ आम्ही त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच खेळतोय. बघू आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. निश्चितच 100% देण्याचा प्रयत्न कराल. शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आम्ही गेल्या वर्षी पण खेळलो होतो, कारण की दिलीप दादांचा खूप धन्यवाद, त्यांना आम्हाला एंट्री दिली आणि नियोजन तर खूपच सुंदर असतं. आम्ही दरवर्षी टुर्नामेंट खेळतो. धन्यवाद. हे होते आपले कांडीजेपाडा बी संघाचे संघनायक. या ठिकाणी मात्र 2 शब्द बोलायचा आहे ना, पळवतो का तेवढा चालेल. लाजतोय आपला कर्णधार. या ठिकाणी मात्र दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल टू द कॉम्बॉक्स. थँक्यू तुकाराम सर. पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये शून्याचा भोपला पडत असताना मैदानाच्या बाहेर झालाय. बिग विकेट डाऊन मोरबे संघाला लागलाय हा पहिला झटका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सध्याच्या घडीला पाहतो आपण स्वप्नील, आणि स्वप्नील वरती भरपूर सारी जबाबदारी वाढली असेल सध्याच्या घडीला पाहतो आपण, कारण अजूनही आकान ओपन झाला नाहीये मैदानाच्या आतमध्ये मोरबे संघाचा. पुन्हा एकदा सज्ज झालाय.
ओहो, पुन्हा एकदा वेगाने मारण्याचा प्रयत्न, भरपूर चांगली गोलंदाजी करतो. सध्याच्या घडीला गोलंदाज पाहिला आपण, गोलंदाजी मार्क वरती परवीन हा गोलंदाज पाहिलो आपण, काय गोलंदाजी केली आहे, भन्नाट वेग पाहतो आपण. थोडसा पुन्हा एकदा पाहतो आपण, प्रवीण सज्ज झाला. हो, रिव्हर्सचा वापर केला होता, लगा तो आबाद नाही तो बरबाद. या ठिकाणी बरबाद झालाय फलंदाज. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. पहा कदाचित पलटवार करेल का मैदानाच्या आतमध्ये कोपऱ्याची वडी हा संघ, कारण प्रथम फलंदाजी करत असताना धाबा बनवल्या गेल्या 36-37 धाब्याचा टार्गेट सेट केला. अद्याप 4 चेंडू फेकल्यात, 1 विकेट कॅरी केला आणि एकच धाव विचार केला तर एकही धाव न खर्च करताना काय गोलंदाजी केली आहे, भरपूर चांगली सर मी गोलंदाजी राहिली. अगोदरच सांगितलं होतं या कोपऱ्यावाडी संघाची गोलंदाजी चांगली आहे, परंतु त्यांना नेहमीच सातत्य गोलंदाजीमध्ये राखावे लागेल, कारण निश्चितच प्रवीण गोलंदाजाचा वापर केलाय, अतिशय चांगला अनुभवी गोलंदाज आहे. लंकेशला आपण निश्चितच पाहू शकाल, चांगला यंगस्टार भरणा असलेला हा कोपऱ्यावाडी संघ. आणि इथून मात्र 3 षटकारांसाठी कैलासदादा चौधरी यांच्याकडनं 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि फुलाजीदादा गायकर यांच्याकडनं सुद्धा 3000चं पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी. निश्चितच पाहता पण तुकाराम सर, चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये, कारण मोरबे संघ ही सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असणारा हा संघ पाहतो आपण, कारण पनवेल परिसरामध्ये ना या संघाची दादागिरी पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय शायकेला फलंदाज, डावखुऱ्याचा फलंदाज पाहिला पण विजय सलामीसाठी आला होता. आणि नेहमी म्हटलं जातं डावखुऱ्याचा फलंदाज नेहमी घातकी असतो आणि गोलंदाजाकडे खरी परीक्षा असते, चेंडू फेकायचा कुठे हा प्रश्न पडतोय गोलंदाजाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज, खोला टाकलाय, पाहतो आपण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पाहतो आपण, पहिला षटक मात्र संपलं गेलं. आता समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये बनवायच्या 36 धाबा. ओरटू डीजे चला थँक्यू डीजे. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 15 ते 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दाराच्या आतमध्ये आणावा लागेल, यावरती लक्ष असू द्या. कोपऱ्याची वाडी संघ स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज. शिवाजीला पाहतो आपण, स्वप्नील पाहता आपण, शिवाजी पाहता आपण, गोलंदाजी मार्कवरती सज्जाच्या घडीला स्वप्नील आणि विजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिले आपण अजूनही 36 धाबा बनवायच्या टीम मोरबे संघाला. पहिला षटक मात्र भरपूर चांगलं राहिलंय, काय कमबॅकिंग षटक फेकलंय. शॉर्ट प्लेनचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका राहिला, क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं, जज करतोय, जजमेंट भरपूर चांगलं राहिलं. बॅक टू बॅक हा दुसरा झटका लागलाय टीम मोरबे संघाला. तू चल मैया. थँक्यू डीजे. पाहता आपण षटकार हॅट्रिक साठी पारदर्शक लावला गेला आदरणीय कैलास भाई चौधरी यांच्या वतीने तब्बल 3000चा पारदर्शक लावला गेलाय. आयवा झेल साठी तब्बल 1000चा पारदर्शक सुद्धा लावला गेलाय साहेबांनी. काय साहेबांच्या माध्यमातून पाहता आपण पैशाचा पाऊस पडला जातो या स्पर्धेमध्ये. पाहतो आपण विचार केला ना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला मोरबे संघ अडचणीत सापडलाय. पाहतो आपण अजूनही बनवायच्या धाबा 36 धाबा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला अक्षय. पाहतो आपण कारण आता जबाबदारी भरपूर सारी वाढली असेल विजय या फलंदाजावरती, कारण विजयच्या बॅटमधून एक धाव आली आहे जरूर. आता जास्तीत जास्त विजयला स्ट्राईक आणण्याचं काम करावं लागेल अक्षय या फलंदाजाला. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय शिवाजी. गणपती बाप्पा मोर्या पुन्हा एकदा तयार. ओहो आले आले मात्र उडवलाय. बा 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 तो मामाचे मशीक षटकार. मंगलमूर्ती गिफ्ट डीजे. पहा प्रेक्षक पाहिले ना तर 3 प्रकारचे असतात.
हौशा आणि नवशा आणि गौशा पाहतो आपण. जो हौशा असतो ना तो बाउंड्रीच्या जवळ असतो आणि जो नवशा असतो ना थोडासा बाउंड्रीच्या लांब असतो आणि जो गौशा असतो ना गौशा तो पिऊन कुठेतरी पडलेला असतो. हे तीन प्रकारचे प्रेक्षक असतात. पाहतो आपण षटकार आलाय. षटकाराच्या पद्धतीने 7 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हा दमदार पाहतो आपण. या वेळेस मात्र बेडूक चाप्या फिल्डिंग पाहिली आपण. जय श्रीराम. पुन्हा एकदा पाहता पाहता 2 धावा योगी कंप्लीट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भरपूर चांगला बाप्पा मोर्या पाहतो आपण. मंगलमूर्ती मोर्या. भरपूर चांगला प्रयत्न राहिलाय. ज्या प्रकारे अक्षय आलाय मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारे तुटून पडलाय. हो यावेळेस मात्र पाहता आपण लाईन थोडीशी मिस केली आहे. पंच आमच्याकडे वलतीला हा चेंडू खराब फेकला. सिंगल आली. या सिंगलच्या मदतीने पाहतो आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. सध्याच्या घडीला धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 10 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 37 धावीचं पाटलांग करायचं आहे मोरबे या संघाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली होती. त्यानंतर थोडासा मागडा ठरलाय गोलंदाज शिवाजीला. पाहतो आपण 9 धावा खर्च केल्यात. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा उंच गेला. झेलची शक्यता आहे. मिस टाइम फटका पाहतो आपण. आणि या वेळेस काय घडतंय बाबा 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 काय आकाचा याला वाटोला घरी टाका गड्या हो. काय आकाचा नकोच आता. मॅच गी साईडला. याने 2-3 पहिल्या उपट्या टाका. कॅच सोडलाय का मॅच हा प्रश्न पडलाय आता टीम कोपऱ्याची वाडी या संघाला. भरपूर काही सांगून जाईल हा झेल. महत्वाचा झेल पाहता आपण अक्षय या फलंदाजाचा ज्याच्या बॅट मधला 1 षटकार पाहिला होता आपण. त्याचा झेल आणि जीवनदान मिळतोय पाहतो आपण. आणि तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावीच्या मदतीने 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 37 धावीचं पाटलांग करायचं. आता स्टार्ट दिलाय फलंदाज अक्षय. या फलंदाजाने पाहतो आपण मोरबे संघाला अडचणी सापडला होता जरूर. त्या अडचणीत आता सध्याच्या घडीला काढलं जात आहे. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण अक्षय आणि सलामीसाठी आला होता फलंदाज विजयला पाहतो आपण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. हो थोडासा गती कमी केली होती बॅटची खेळा आणि यावेळेस मात्र संपलाय फलंदाज अक्षयचा खेळ. झटका पुन्हा एकदा लागलाय टीम बोला छत्रपती शिवाजी महाराज की. भरपूर चांगला कमबॅक करतोय सध्याच्या घडीला शिवाजी. दाबा जरूर आला अक्षयच्या बॅट मधनं. टोटल पाहिला पण धावपटलावरती भरपूर साऱ्या दाबा. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहतो आपण थोडासा पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. वाईट चेंडू पुन्हा एकदा टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज पहिला पण गोलंदाजी स्ट्राईक एंडला सज्ज झाला. गणेश पाहतो आपण सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 37 धाबेचं पाटलांग करायचं आहे. 13 धाबा लागल्या गेल्या सध्याच्या घडीला मोरबे संघाच्या. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाहतो आपण मोठा पटका मारण्याच्या प्रयत्नात पाहतो आपण 2 षटकाचा बादवी खेळ संपला गेलाय. 2 षटकानंतर टोटल मोरबे संघ जाऊन पोहोचला 3 गडी बाद 13 या आकड्यावरती. म्हटलं जातो ना 3 तारा पावणे 12 3 तारा पावणे 12 आणि फटाफट चहा ठेव पोरा. आता मैदानाच्या आतमध्ये एवढ्या थंडीत चहा कोण ठेवील. कदाचित शत्रू मात्र ठेवील का हा प्रश्न पडलाय. शत्रू मात्र कदाचित वडे काढत असेल. हड्डी पीस सगळा स्टॉक मात्र त्याच्या माध्यमातून आज काय थांबत ना गड्या. काय सांगायचं आता 2-3 दिवस गड्या शर्ती बंद तुझ्या. चला फास्टली खेळायचं. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या कारण सामना भरपूर महत्वाचा असेल. अजूनही काही सामने आहेत आम्हाला ते कव्हर करायचे आहेत. टोटल पाहता आपण धापटलावरती धावा लागल्या गेल्यात. आता समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक आहे सध्याच्या घडीला पाहतो आपण 12 आणि 12 मध्ये बनवायच्या टोटल 24 धावा. आणि या 24 धावा बनवायच्या कंपल्सरी टीम मोरबे या संघाला. प्रत्येक 12ची सरासरी गाठायच्या. 6 चेंडू मध्ये नवीन गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय लंकेशला पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू थोडासा लाईन मिस केली आहे लंकेशने. पंच आमच्याकडे वळतील पाहता आपण मेन पंच आदरणीय
शिरपत कडाळे सर पाहताय, पण दुसरे पंच पाहिले आपण अनंत गावंडा सर. भरपूर चांगले पंच लागल्यात, भरपूर चांगला प्रयत्न राहिला या पंचाच्या माध्यमातून. पहिला चेंडू मात्र खराब टाकलाय, पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो यावेळेस मात्र बॅटचा फेस थोडासा लवकर ओपन केला, गती थोडीशी कमी होती. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता, जेवढे डॉट चेंडू खेळले ना मोरबी संघ थोडासा दबाव निर्माण होईल मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला पाहतो आपण तिसरा षटक सुरू आहे. टोटल पहिले आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात 14 धावा, अजूनही बनवायच्या 23 धावा. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये बाबा 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 मोकार. काय सांगायचंय गड्या, सासू असली मेवणी बसली आणि बायकोनीच ती बघतच बसली गड्या. थँक्यू डीजे. आमदार चषकामध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये विजयने ठोकला हा षटकार आणि या षटकारे थोडासा सामना खुला केला. पाहतो आपण षटकाराच्या मदतीने धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 17 धावा बनवायच्या टीम मोरबे संघाला, कारण 37 धाबेचा टार्गेट सेट केलं होतं कोपऱ्याची वाडी या संघाने. आणि या षटकारावरती पाहतो आपण सामना थोडासा खुला झालाय. हो बॅटची कडा, कदाचित झेल सोडलाय का हा मॅच. काय सांगायचं आहे, नको गड्या, भोक्षी फाटली तुझी. याची भोक्षी म्हणजे उल्हासनगरची भोक्षी गड्या. हो ही भोक्षीची म्हणजे गॅरंटी ना गड्या का, डुप्लिकेट भोक्षी. फुसका माल गड्या. भोक्षी आता तुम्हाला मुंबईवरून आणायला लागेल, कारण मुंबईच्या भोक्षामध्ये गड्यावर टाईट. विजयला जीवनदान आणि भरपूर काही सांगून जाईल कोपऱ्याची वाडी या संघाला. पुन्हा एकदा हो गुटना टेक तमाशा देख वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. लागोपाठ हा दुसरा चेंडू डॉट फेकला आणि सध्याच्या घडीला पाहतो आपण चेंडू शिल्लक असेल अजूनही 2, म्हणजे विचार केला 8 चेंडू मध्ये बनवायच्या टोटल 17 धावा मोरबे या संघाला. हा 2 चेंडू मात्र निर्णायक असतील. या 2 चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. हो थोडीशी पाहतो आपण पंच आमच्याकडे वरती लाईन मिस केली आहे. कदाचित थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता लंकेशने. लाईन मिस केली आहे, सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. तर संघाने सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. जो सर्वाधिक धावसंख्या नोंदवेल त्याला मात्र बाय दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. होल्ड टू द कॉम्बॉक्स. थँक्यू तुकाराम सर. पाहतो आपण आणि पाहता पाहता ओहो तुन्ना तुन्ना गेंद कहा गई मुन्ना, गेंद गई तारा मंडल. 6 रन निकले, बिग हिट षटकार. या ठिकाणी मात्र कैलासदादा चौधरी यांची इच्छा आहे की मी या ठिकाणी उपस्थित असताना एकतरी आयवा झेल व्हावी, अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. निश्चितच पाहता आपण आदरणीय कैलासभाई चौधरी यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000चा पारितोषिक सुद्धा लावला गेला. पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये झेल सोडला होता आणि त्या झेलची किंमत आता मोजावी लागते. म्हटलं जातो ना मेलेला कोंबडा जिवंत झालाय मैदानाच्या आतमध्ये. विजयच्या बॅटमधनं आपण पाहतो आपण षटकार पाहिला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता समीकरणचा विचार केला टोटल पाहता आपण 27 धाबा बनल्यात. अजूनही 10 धाबा बनवायच्या. चेंडू शिल्लक असतील 7. शायकेनला सज्ज झालाय फलंदाज विजय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय रामदेव पतंजली षटकार. चला थँक्यू डीजे. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. कोपरेचवाडी संघ चला 3 षटक फेकण्यासाठी आपल्याला 15 मिनिटं दिली होती. ते 15 मिनिटं आता संपल्या गेलात. कदाचित तुम्ही आता थोडासा फास्टली खेळायचा. चेंडू शिल्लक असतील सध्याच्या घडीला पाहतो आपण. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये बनवायचे. आता समीकरण पाहतो आपण 4 धाबा. काय फटकेबाजी, काय फटकेबाजी. कोपरेचवाडी संघाला काय भरपूर काय सांगून जाईल तो झेल. कदाचित तो झेल सोडलेला स्वप्नात येईल. विजयचा झेल पाहतो आपण. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातो ना छोट्या छोट्या चुका, त्या चुकीची किंमत मात्र मोजावी लागते. सध्याच्या घडीला टीम कोपऱ्याची वाडी या संघाला समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहे 6 मध्ये बनवायच्या 4 धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय गणेश. ओहो या वेळेस मात्र बाबा 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 बा आपल्या स्टाईलने स्टामना फिनिश केला. ठोकलाय लांबच लांब षटकार.
परंतु आवडतो. उद्या सुद्धा आपण या ठिकाणी दाखल होणार आहेत. आज या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून खूप खूप आभार. नरेश वाघ आपण स्कोररच्या भूमिकेत यायचं आहे. नरेश वाघ. चला या सामन्याचा सामनावीर ठरलाय नो डाऊट विजय यायचा